दिनांक 3 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 नाशिक कालिदास कला मंदिर या ठिकाणी ॲनिमल या नाटकाचा प्रयोग संपन्न होतोय. या नाटकाचे निर्माता आणि नाटकामध्ये प्रमुख भूमिका असणारे आपले लाडके अभिनेते सिद्धार्थ जाधव यांच्याशी खास संवाद साधलाय. बघूयात विशेष वृत्तांत. नमस्कार, मी सूर्य चव्हाण, लोकसाक्षी न्यूज आणि नाशिक वैभवमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. खरं तर ॲनिमल हे नाटक बऱ्याच कालावधीनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि आपल्यासोबत जर बघायला गेलं तर आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते सिद्धार्थ जाधव सर सोबत आहेत. खरं तर या नाटकाचे निर्माते म्हणून देखील आहेत आणि त्यांचा प्रमुख भूमिका देखील या नाटकामध्ये आहे. सर, काय सांगाल, बऱ्याच दिवसानंतर कालावधीनंतर खरं तर आपलं रंगभूमीवर या नाटकाच्या माध्यमातून पुनरागमन होत आहे, काय सांगाल? नाही, खूप छान वाटतंय. ॲनिमल नाटक महेश मांजरेकर सरांनी लिहिलंय, दिग्दर्शित केलंय आणि माझ्याबरोबर सहकलाकार कोण आहेत आणि इंटरेस्टिंग नाटक आहे ज्याचे प्रयोग मुंबईत खूप होत आहेत आणि आता खऱ्या अर्थाने नाशिकमध्ये पहिला प्रयोग होतोय. आणि मी जेवढे प्रयोग केले, जेवढी नाटके केली, नाशिककर कमालीचं प्रेम करतात. त्यामुळे कालिदासला येऊन त्या ठिकाणी प्रयोग करणं हे माझ्यासाठी वेगळी एक्साइटमेंट आहे. सो 3 तारखेला आमचं नाटक आहे नाशिकमध्ये. नाशिकमधला माझा पहिला प्रयोग आहे. खूप छान रिस्पॉन्स आहे. ओव्हरऑल मान्यवर लोक येऊन नाटक पाहतायत, कौतुक करतायत, मायबाप प्रेक्षकांना आवडतंय आणि खऱ्या अर्थाने 1 मे पासून आमचा दौरात लागलाय, ज्यात पुण्यात आहे प्रयोग, नाशिकला आहे, जळगाव आहे, धुळे आहे, संभाजीनगर आहे, नांदेड आहे. त्यामुळे अशा बऱ्याच ठिकाणी प्रयोग करतोय. सो नाशिककरांना भेटायला आणि त्यांचं मनोरंजन करायला प्रचंड एक्सायटेड आहे. वा वा, नक्कीच सर. खरं तर नाटक बघितल्यानंतरच सगळ्या गोष्टी खरं तर प्रेक्षकांना कळत असतात. तरी देखील एक उत्सुकता आहे की बऱ्याच दिवसानंतर सर भेटीला येत आहेत. काय नाटक आणि काय आपली भूमिका? नाटक खूप इंटरेस्टिंग आहे आणि जी गोष्ट महेश सरांना लेखक दिग्दर्शक मांडायची होती, एका दत्तू मांजरसुंबेकर नावाच्या मुलाची गोष्ट आहे, जो मुंबईत आपली स्वप्न पूर्ण करायला येतो आणि मग त्याची स्वप्न पूर्ण होतात का नाही होत, काय ह्या सगळ्या प्रवासात तो काय काय गोष्टी शिकतो, सांगतो, दाखवतो, अनुभवतो. हा सगळा एक छान अनुभव या नाटकातून मिळतोय. आणि आतापर्यंत हा इंटरव्ह्यू होईपर्यंत आमचे 15 प्रयोग झालेत आणि तुमच्यापर्यंत नाशिककरांपर्यंत येईपर्यंत आमचे 20 प्रयोग झालेले असतील. सो हे 20 प्रयोग जे प्रेम मायबाप प्रेक्षकांचं मिळतं ते खूप 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 अफाट अचाट आहे. येस येस, थँक्यू सो मच सर. खरं तर आपल्याला नाशिकला जे आव्हान करतो मी की नाशिकवासियांना की आपण सगळ्यांनी सहपरिवार सहकुटुंब या नाटक बघण्यासाठी या. कारण का, या निमित्ताने जर बघायला गेलं तर सरांची भेट होणार आहे आणि हे आव्हान त्यांनी जर बघितलं या निमित्ताने केलेलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा सर आणि नक्कीच असेच प्रयोग तुमचे सातत्याने पुढे देखील होत राहू हीच अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू सो मच. थँक्यू. एक इमोशनल मुवमेंट आहे, कारण मी या नाटकाचा नटही आहे आणि निर्मात्याच्या भूमिकेतही आहे. माझ्या आईवडिलांच्या नावाने ताराराम प्रोडक्शनची सुरुवात केलेली आहे आणि हे माझं पहिलं प्रोडक्शन असं म्हणूया आपण. पण महेश मांजरेकर सरांच्या आशीर्वादाने आणि आईवडिलांच्या पाठिंब्याने हे असा एक काय म्हणतात तसा प्रयत्न केलाय. सो महाराष्ट्रातल्या मायबाप प्रेक्षकांना आणि नाशिककरांना आव्हान आहे, 3 तारखेला नक्की या. तुमचं मनोरंजन करायला आम्ही येतोय. महेश मांजरेकर लिखित दिग्दर्शित ॲनिमल. येस, थँक्यू सो मच.